टाळ्या वाजवायचा विषय नाही आराम नालायका मालूमात थोबाडते. टाळ्या वाजवायचा विषय नाही आराम नालायका मालूमात थोबाडते. टाळ्या वाजवायचा विषय आहे का रे हरामखो नालायका? मग विषय नेमका काय आहे? चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर करात पाटील. सध्या महाराष्ट्रभरामध्ये शेतकरी आणि दिव्यांगांच्या साठीचा लढा रस्त्यावर उतरून ज्या लढ्याला जनाधार आहे असा लढा जर कोण लढत असेल तर ते म्हणजे माजी आमदार प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मान्य सन्माननीय बच्चू कडू साहेब. आणि ते सध्या पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यावर असताना पूर्व विदर्भ भंडारा, गोंदिया, गडचिरोली किंवा इतर ते नागपूरच्या पलीकडच्या साईडचे जे जिल्हे आहेत, प्रामुख्याने भात उत्पादक शेतकरी तिकडे आहेत धानवाले, तर त्या ठिकाणी दररोज 10 सभा सन्माननीय बच्चू कडू घेत आहेत. तर मग एक सभा सुरू होती. त्या सभेमध्ये ते शेतकऱ्यांना सांगत होते की सरकार आपल्याला कसं लुटतंय, सरकार आपल्याला कसं ओरबाडतंय, आपण सरकारच्या विरोधामध्ये दंड थोपटले पाहिजे. आपण कर्जमुक्तीसाठी, दिव्यांगांच्या मानधनासाठी, विधवा भगिनींसाठी, परित्यक्त्यांसाठी, जे समाजातील वंचित अन्यायी घटक आहेत त्यांच्यासाठी लढा उभा केला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं आंदोलन मुंबईमध्ये झालं, त्या पद्धतीनं शेतकरी कर्जमुक्ती किंवा इतर ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आंदोलन का होऊ शकत नाही, तर या संदर्भात ते जनजागृती करतायत. 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये आंदोलन होणार अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि त्या धर्तीवर ते ह्या सगळ्या गोष्टीच्या सभा वगैरे घेत आहेत. मग ही सभा घेत असताना झालं काय नेमके, त्यांच्याकडनं त्या शब्दाचे उद्गार का गेले, त्यांची तळपायची आग मस्तकात का गेली, त्यांचा तोंडावरचा ताबा का सुटला, तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे परभणी जिल्ह्यातील सचिन जाधव नावाच्या शेतकऱ्याचं 3400 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकल्या गेलं. आणि जेव्हा मग त्याला कळलं की 3400 जाते, मग तो हमी भावाकडे गेला. तर हमी भावाकडे सुद्धा त्याला उडवाउडीची उत्तरं देण्यात आली. आणि त्याच्यानंतर समोरचा कोणीतरी होता, व्यापारीच्या नापेडवाला कोणीतरी होता, तर तोच त्या पी आय सोबत उभा राहिला. आणि मग याला वाटलं की व्यवस्था माझ्यासाठी नाही, हा देश माझ्यासाठी नाही, हे सरकार माझ्यासाठी नाही. आणि म्हणून त्या सचिन जाधव नावाच्या 3400 रुपये प्रति क्विंटल सोयाबीन विकल्या गेलेल्या शेतकऱ्यानं स्वतःला संपून घेतलं, आत्महत्या केली. आणि त्याच्या पत्नीनं, गरोदर पत्नीनं, 7व्या महिन्याचा गर्भ असलेल्या त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली. आणि एवढं वाक्य सांगितल्यावर स्टेजवरच्या एका नालायकानं आणि समोर बसलेल्या काही म्हणजे काही कळतच नाही टाळ्या कशावर वाजवा, त्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि म्हणून बच्चू कडूंच्या तोंडावरचा ताबा सुटला की हरामखोरांनो, नालायकांनो, कशावर टाळ्या वाजवा हे तरी जरा भान ठेवा. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ सांगायच्या, जेव्हा त्या लहान होत्या तेव्हा त्या लखुजी राजांना सांगायच्या किंवा त्यांना स्वतःला विचार पडायचे की आपल्याच लोकांचे झालेले हालहाल या निजामांना, मोगलांना आणि या आक्रांत्यांना रंगून रंगून सांगावे आणि त्याच्या बदल्यात पोटाची खळगी भरण्यासाठी काही पैसे अडका घ्याव्यात. याच्यापेक्षा लाचारी काय असू शकते? अगदी आपल्यामध्ये तसंच आताचं वातावरण दिसतं आहे. त्याच्यामुळं स्वाभिमान जागृत व्हायला पाहिजे आपल्यातला. समोरचा वक्ता काय सांगतोय, कुठल्या लेवलला जाऊन आपल्यासाठी लढाई करतोय, आपण कुठं टाळ्या वाजवतोय, एवढं भान आपल्याला असलं पाहिजे. त्या परभणीच्या सचिन जाधवनं आत्महत्या केल्यानंतर, त्याच्या गर्भवती पत्नीनं आत्महत्या केल्यानंतर 1, 2 आणि 3 जीव या व्यवस्थेनं घेतलेले आहेत. सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना शेती परवडत नाहीये, त्यांचा उत्पादन खर्च त्यातनं भरून निघत नाही, नफा मिळणं अंतर राहिला. त्यावेळेस आम्ही थेट आवाहन करतो की त्या शेतीतून बाहेर पडलेलं काय वाईट, टेन्शन मुक्त, व्याज मुक्त, कर्जमुक्त जगणे. आणि आम्ही शेतकरी संघटना जे सांगते की देशातील इतर नागरिकांप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा सुख, सन्मान आणि स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार आहे. आर्थिक स्वातंत्र्य हा त्याचा सुद्धा हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आदरणीय शरद जोशी साहेबांनी सांगितलंय की ज्या शेतमालावर सरकार हस्तक्षेप करतं, तो शेतमाल उत्पादित करणारे शेतकरी आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योजक हे कधीच नफ्यात येऊ शकत नाही, कारण की त्यांचा नफा खाण्याचं काम हे सरकार करतंय. या 140 करोड जनताचं पोट भरण्यासाठी आपण काय लोकांना ठेका घेतला नाही. अन्नदाता फन्नदाता काही नाहीये आणि ॲग्रिकल्चर काहीच नाहीये. आता फक्त ॲग्री बिझनेस, आम्ही कमर्शियल होणार आहोत, आम्ही व्यावसायिक होणार आहोत, आम्ही आमच्या नफ्याचं बघणार आहोत. कारण की आमच्या गळ्याला फाशी लागली त्यावेळेस कोणीच पुढे यायला तयार नाहीये. आणि तो जो व्हिडिओ होता बच्चू कडूंचा, त्याच्या खाली अनेक कमेंट्स होत्या, गुवाहाटी रिटर्न, अमुक ढमुक टमुक. म्हणजे इतकी दरिद्री परिस्थिती आपल्या नागरिकांची. 70,000 कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री चालतो, सदन घोटाळा चालतो, अशोक चव्हाण चालतो,
सगळ्या गोष्टी चालतात. परंतु तो व्यक्ती सांगतोय की मी अपंग मंत्रालयासाठी गेलो होतो किंवा माझी ती चूक झाली बाबा, तरी त्याला सोडायचं नाही. कारण तो आपल्यातला आहे ना, वरती नाही जाऊ द्यायचं. प्रस्थापित बोकांडी घ्यायचे. अवघड आहे. काय वाटतं लिहा कमेंटमध्ये. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. जास्तीत जास्त शेतकरी भावंडांपर्यंत हे पाठवा. मुंबईला जायचंय कंबर कसून आणि पदर खोसून आणि आपलं हक्काचं कर्जमुक्ती घेऊन यायचंय. धन्यवाद.